आलू मटर ही भाजी ना सगळ्यांच्याच आवडीची आणि घरोघरी बनले जाणारी भाजी आहे। तर आज ना मस्तपैकी मी अशी सोप्या पद्धतीने पण एकदम दाटसर अशी ग्रेव्हीवाली मस्त आलू मटरची भाजी बनवलेली आहे। बऱ्याच दिवसातून म्हणजे थंडीच्या नंतर आज बऱ्याच दिवसातून ना आलू मटर भाजी खायची इच्छा झाली, तर मस्त फ्रेश वाटाणे घेऊन आले आणि एकदम सिंपल पद्धतीने, कुठलं वाटण नाही काय नाही, पण एक नंबर लागती भाजी। अशा पद्धतीने नक्की करून बघा। याला ना स्पेशल ना पुऱ्यासोबत खूप मस्त लागते आणि सगळ्यांनाच माहिती असं ना आपण सणासुदीला पुरी व भाजी करतो, तर यावेळेस ना अशी भाजी करा तुम्ही सिंपल पद्धतीने, पुऱ्याबरोबर एक नंबर लागते। तर आज मी मस्तपैकी ही आलू मटरच्या भाजीचा बेत बनवला आहे आणि खूप सोप्या पद्धती बनवला आहे। काही याला काही कुटाणा नाही काही नाही। तर चला बघून घेऊया आपण याला बनवायची एक छोटीशी सिंपल रेसिपी। तर इकडे बघा मस्त वाटाणे आणले, शेंगा सोलून मस्त स्वच्छ धुवून घेतले आणि एक मोठा बटाटा याच्यामध्ये चिरून टाकलेला आहे। तुम्ही हवं त्याच्यामध्ये थोडासा फ्लावरसुद्धा टाकू शकता। आता हे सगळं पाणी मी काढून घेते, स्वच्छ धुवून घ्यायचं। आता मी एक दोन वेळा स्वच्छ धुवून हे बघा आलू मटर किती फ्रेश आणि ताजी टवटवीत आहेत। तर आता याच्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य बघा, फक्त 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेत आणि एक टमाटर मोठ्या साईजचं बारीक चिरून घेतलंय। त्यानंतर 2-4 कढीपत्त्याची पानं आणि थोडीशी कोथिंबीर। काही खडे मसाले नाही, अद्रक लसूण नाही, काहीच नाही, अगदी सिंपल। म्हणजे तसं बघायला गेलं तर वेगळ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने पण बनली जाते, पण त्यातली त्यात ना ही सिंपल भाजी खूप मस्त लागते। तर आता मी तुम्हाला साहित्य दाखवले। कढईमध्ये तेल तापत ठेवायचं आणि कढीपत्त्याचे पानं, कांदा टमाटर चांगलं याच्यामध्ये परतून घ्या। आता तुम्हाला अजून चांगलं याला ग्रेव्हीसारखं लूक द्यायचं असेल ना, तर अद्रक लसूणची पेस्ट इकडे वापरू शकता किंवा कांदा टमाटर अद्रक लसूण हे असं परतून मग त्याची एक प्युरी बनवू शकता। त्या पद्धतीची पण आलू मटर ग्रेव्ही खूप छान होती। मला वाटतं मी चॅनेलवर तो व्हिडिओ टाकला, तुम्ही पाहू शकता जर तुम्हाला तसं बनवायचं असेल तर। आता हे कांदा टमाटर जरा परतून झालं की याच्यामध्ये आपले रोजचे बेसिक मसाले टाकायचे। मी 2-2.5 चमचे ना लाल मसाला टाकलाय, 1 मोठा चमचा हळद टाकली, 1 मोठा चमचा धना पावडर टाकायचं, गरम मसाला टाकायचा आणि चवीनुसार मीठ। हे आपले रोजचे बेसिक मसाले टाकायचे आवडीनुसार आणि हे सगळं साहित्य ना मिक्स करून घ्यायचं। बघा कोणतंच वाटण केलं नाही तुम्ही पाहिले, पण खूप छान अशी दाटसर याची भाजी बनली जाते। आता हे सगळे मसाले चवीनुसार मीठ, हळद, मीठ, गरम मसाला, धना पावडर आणि लाल तिखट हे मी टाकून व्यवस्थित मिक्स केले। म्हणजे काय होतं ना, आलू मटर खायची इच्छा झाली ना, मी अशा पद्धतीने झटकीपट बनवते आणि 2-4 पुऱ्या जर काढल्या ना मग बस एक नंबर लागतो बेत। आता बघा तेल सुटेपर्यंत जरा चांगलं मसाले परतून घ्यायचे, झाकण ठेवायचं आणि अगदी स्लो गॅस करायचा, म्हणजे ना मसाल्याला चांगलं जरा तेल सुटतं। हे पाहू शकता आता तेल सुटलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण जे आपले आलू मटर स्वच्छ धुवून घेतलेत ना ते टाकायचे। काही कुटाणे करायची गरज नाही, एकदम सिंपल भाजी मस्त लागते खायला। आता मी याच्यामध्ये आलू मटर आपले जे आहे ते टाकून घेते। हे बघा इकडे मी सगळे स्वच्छ धुवून घेतलेले आलू मटर याच्यात टाकून घेतलेत आणि हे आता मिक्स करून घेऊया। चांगली मसाल्याची कांदा टमाट्याची सगळी कोट या आलू मटरला लागली पाहिजे आणि लगेच काही पाणी टाकू नका। ह्याला थोडा वेळ 1 मिनिट तरी स्लो गॅसवर वाफेवर ठेवा। काय होतं ना, छान मसाल्याचा अर्क उतरतो भाजीला सुरुवातीलाच। हे बघा असं मसाल्याला थोडासा वाफ सुटते आणि मग चव मस्त लागते भाजीला। आणि मग आता तुम्ही 1-अर्धा ग्लास पाणी इथे टाकू शकता, कारण बटाटे कच्चे आहेत आणि वाटाण्याचे दाणेसुद्धा आपले हे कच्चे आहेत, त्यामुळं शिजले जातो। तर मी थोडं पाणी टाकते। जर तुम्हाला याच्यामध्ये थोडासा रस्सा हवा असेल भातासोबत खायला, तर मग इतका रस्सा ठेवू शकता। थोडंसं नरम सॉफ्ट झालं की गॅस बंद करायचं। तर मला थोडंसंच अगदी अंगापुरता आपल्या थोडा नावापुरता रस्सा पाहिजे। झाकण ठेवलं आहे, वरून थोडीशी कोथिंबीर टाकली आणि आता ह्याला द्यायचे स्लो गॅसवर 1-2-3 मिनटं बस। तुम्ही पाहू शकता भाजीचा रंग किती सुंदर आला आहे, मस्त तरी आलेली आहे आणि याला 2-3 मिनटं अधूनमधून चेक करत राहायचं। जसं जसं याला उकळी फुटती, जसं जसं हे शिजत जातं ना, तसं तसं याचा दाटसरपणा तयार होतो। पाहू शकता किती मस्त अशी असं वाटतं कुठलं वाटण केलं आपण, इतकी मस्त दाटसर ग्रेव्ही भाजी आलू मटरची भाजी तयार झाली। आता ह्या भाजीला थंड करायचं, झाकण ठेवायचं आणि मग आपली ही भाजी तयार होती। एक 2-4 मिनिटातच ही भाजी लगेच बनली जाते
तुम्ही पाहू शकता आपली ही आलू मटरची भाजी किती छान आणि अशी चवदार वाटते. म्हणजे कोणतंच वाटण न करताना इतक्या सिंपल पद्धतीने सुद्धा ही भाजी खूप छान लागते. तर आता आपण ह्याला ना गरमागरम प्लेटवर काढून घेऊया. तर तुम्हाला मी दाखवते बघा. अजून वाफा निघत आहे कारण गरमच आहे, थोडंसं नॉर्मल थंड केलेली आहे. तर ही अशी आपली भाजी तयार झाली खाण्यासाठी. तर गरमागरम ही अशी आलू मटरची भाजी बनवा. फक्त याच्यामध्ये तुम्ही अद्रक लसूणचा कूट किंवा पेस्ट टाकली ना मग बस आहे, पुरेसं आहे, खूप छान लागते. आणि गरमागरम अशा पुऱ्या काढायच्या आणि भाजी ही झाली ना बस त्याचा आस्वाद घ्या, एक नंबर लागतो. कोणी पाहुणे गेस्ट वगैरे आले ना तर झटकीपट ही आलू मटरची भाजी तुम्ही करा आणि 2-4 पुऱ्या काढा, तर खूप भारी वाटते. मला कधीही खायची इच्छा झाली तर मी अशा पद्धतीनेच भाजी बनवते. आणि ना शक्यतो वेळ कमी लागतो आणि बनवायला सोपी, खायलासुद्धा मस्त आहे. तर करून नक्की बघा सिंपल पद्धतीची आलू मटरची ही भाजी. आवडली असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईबर करा. असे छान मस्त आणि सोप्या पद्धतीने होणाऱ्या भाज्या मी तुम्हाला दाखवते. तर तुम्ही सबस्क्राईबर नसेल केला तर नक्की करा. तर बघा किती छान अशी मस्त वाटते का नाही. आता गरमागरम ह्याला पुऱ्या काढणार आहे कारण पुऱ्याशिवाय तर ह्या भाजीची मजाच येत नाही खायला. तर तुम्ही पण या सगळे खायला. आणि आलू मटरची भाजी खायची इच्छा झाली तर नक्की अशा पद्धतीने करा, सिंपल आहे. आवडले असेल तर लाईक करा. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वस्त रहा, मस्त